श्री नेमिचंद्र सिद्धांती देव विरचित बृहद द्रव्य संग्रह या ग्रंथामध्ये आपण तिसरा अधिकार अभ्यासत आहोत, मोक्ष मार्ग निरूपण। यामध्ये मोक्षाच्या कारणांची चर्चा भेद आणि अभेद नयाने आपण पाहतो आहोत। भेद नयाने सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य हे या रत्नत्रय रूप मोक्ष मार्ग आहे, म्हणजेच मोक्षाचे कारण हे तीन आहेत। आणि अभेद नयाने या सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्याने युक्त असणारा शुद्ध आत्माच मोक्षाचे कारण आहे, हे निश्चय नयाने अशा प्रकारे दोन पद्धतींनी आपण चर्चा केली। मागील व्याख्यानाचा सार आपल्या ध्यानी असेलच। काल समयसार ग्रंथावरती आयोजित एका संगोष्ठीमध्ये आपलं वक्तव्य असल्यामुळे काल आपलं व्याख्यान होऊ शकलं नाही। कालच्या व्याख्यानाचा विषय देखील समयसार गाथा नंबर 39 ते 48 पर्यंत जो जीवाधिकाराचा प्रारंभ आहे त्याच्या आधारे जीवाच्या संदर्भामध्ये अन्य कल्पना कोणकोणत्या मिथ्या कल्पना केल्या जातात आणि त्यांचं निराकरण हे आचार्यदेवांनी कोणत्या पद्धतीने केलेलं आहे याच्यावर आधारित एक संगोष्ठी होती आणि त्याच्यामध्ये वक्तव्य असल्यामुळेच काल आपलं व्याख्यान होऊ शकलं नाही। पण त्याच्यापूर्वी झालेल्या आपल्या चर्चेमध्ये आपण हे लक्षात घेतलं होतं की मोक्ष मार्गामध्ये मूळ कारण शुद्ध आत्मा आहे, तर तो तीन सम्यक दर्शन, ज्ञान आणि चारित्र्य यांनी एकरूप असणारा आत्मा हा मोक्षाचा कारण कसा काय आहे, तर त्यासाठी अनेक प्रकारे आपण चर्चा केली होती। जसं चंद्र हा शुक्ल पक्षामध्ये वाढत वाढत जातो आणि पौर्णिमेच्या दिवशी पूर्णत्वाला प्राप्त होतो, तर त्या पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्राच्या आकारामध्ये कारण कोण आहे, तर असं सांगितलं जाईल की प्रत्येक दिवशी म्हणजेच प्रत्येक रात्री चंद्राची कला ही वाढत वाढत जाते आणि प्रत्येक वेळेला कलेने वाढणारा चंद्रच पुढे जाऊन पूर्णत्वास येतो आणि म्हणून त्या पूर्ण आकारामध्ये कारण त्या कलेने वृद्धिंगत होणारा चंद्र आहे। अगदी त्याच पद्धतीने येथे सुद्धा मोक्ष जो होतो तो जीवाला मोक्ष होतो आणि तो जीवच परिपूर्ण शुद्ध रीतीने परिणमन करतो। त्या जीवाच्या परिपूर्ण शुद्धावस्थेचं नाव जर मोक्ष असेल तर वास्तवामध्ये त्या मोक्षामध्ये कारण क्रमाक्रमाने शुद्धतेला प्राप्त होत जाणारा, शुद्धतेची वृद्धी करीत जाणारा शुद्ध आत्माच कारण आहे आणि त्या आत्म्याची पूर्ण शुद्धावस्था हे त्याचं कार्य आहे। अशा प्रकारे मोक्ष पूर्ण शुद्धावस्थेचं नाव असेल तर त्याच्या कारणामध्ये आपल्याला सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य रूप या तिन्हींनी एकरूप असणारा, शुद्धतेची वृद्धी करीत जाणारा असा जो आत्मा आहे तोच मोक्षाचे एकमात्र कारण म्हटला पाहिजे। ज्या पद्धतीने फुलाची पूर्ण उमललेली अवस्था हे जर कार्य असेल तर त्याच्यामध्ये कारण कोण असणार आहे, तर क्रमाक्रमाने विकसित होणारी, उमलत जाणारी जी कळी आहे ती कळीच क्रमाक्रमाने उमलत जाते आणि मग पूर्ण विकसित झालेल्या फूल या अवस्थेला प्राप्त होते। तर फुललेल्या त्या फुलाच्या, पूर्ण उमललेल्या त्या फुलामध्ये कारण क्रमाक्रमाने विकसित होणारी, उमलत जाणारी कळी हेच त्याचं मूळ कारण आहे। त्याच पद्धतीने येथे सुद्धा मोक्ष हे जर कार्य असेल तर त्याच्यामध्ये त्याचं कारण रूप शुद्ध आत्मा जो की सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्याने युक्त आहे आणि क्रमाक्रमाने तो वृद्धिंगत होत आहे, शुद्धतेची वृद्धी होते आहे। अशा प्रकारे आपण या मोक्ष मार्गाचं स्वरूप समजावून घेतलं। आता आचार्यांनी किती सांगितलेला कमाल पहा। सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य जेव्हा या त्रिगुणांची चर्चा करतो, तीन गुणरूपांची चर्चा करतो, तेव्हा एका आत्म्यामध्ये असलेल्या तीन गुणरूप
गुणांच्या शुद्ध पर्यायी रूपांची आपण चर्चा करतो, म्हणजेच आपण भेदाला मुख्य करतो आणि म्हणून तेथे मोक्ष मार्गामध्ये कारण 3 गुण आहेत असं कथन केलं. आणि जेव्हा या तिन्हींनी एकरूप असणारा शुद्ध आत्मा ज्या वेळेला मोक्षाचं कारण आहे असं सांगितलं, तेव्हा आपण त्यांचा अभेद पाहिला आणि म्हणून सम्यक दर्शन जो आहे तोच सम्यक ज्ञान आहे आणि तोच सम्यक चारित्र्य रूप आहे आणि तोच आत्मस्वरूप आहे. अशा प्रकारे जेव्हा अभेद नयाने पाहिलं गेलं तेव्हा अभेद नयामध्ये भेद पाहिला जात नाही. काय सांगितलं? सरबत कशा प्रकारे बनतं याचा उल्लेख केला होता. 1 मिनिटात ही चर्चा पूर्ण करणार आहे, परंतु अतिशय महत्वाची चर्चा आहे म्हणून एकदा आपण याच्यावरती पुन्हा विचार करीत आहोत. सरबतामध्ये कोणकोणते वस्तू घातलेल्या आहेत, सरबत कसं बनलं जातं, तर याचा विचार करत असताना त्या सरबतामध्ये जे इन्ग्रेडियंट्स असतील किंवा त्याच्यामध्ये ज्या ज्या वस्तू घातलेल्या असतील त्यांचा विचार केला जातो. परंतु सरबताचा आस्वाद घेताना बाकी सरबत म्हटल्यानंतर कोणती एक गोष्ट मुख्य केली जात नाही, तर त्या सर्व वस्तूंनी युक्त असणारं अभेद करून कोणत्याही एका गोष्टीला मुख्य न करता त्या सर्वांचं एक रूपाने आस्वाद रूप जेव्हा घेतला जातो तेव्हा त्या सरबताचा खरा स्वाद येतो. त्यावेळेला एक एक पदार्थाची चव मुख्य केली जात नाही आणि जर केली तर त्या सरबताचा आस्वाद येत नाही. आणि म्हणून त्या सरबतामध्ये 4-5 वेगवेगळ्या गोष्टी जरी असल्या तरी त्या सरबताचा आस्वाद घेत असताना त्या सगळ्यांचा अभेद रूपाने आस्वाद घेतला जातो. अगदी त्याच पद्धतीने आत्म्यामध्ये सुद्धा सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य या तिघांनाही भेदरूप न करता त्यांचा अभेद केला जातो. अभेद केला जातो तेव्हा त्याला मोक्ष मार्गामध्ये मूळ कारणरूप आत्मा असं सांगितलं जातं. काळजीपूर्वक ऐका. जेव्हा सरबताचाच आस्वाद घेतला जातो तेव्हा जे मीठ आहे तिथेच साखर आहे आणि जी साखर आहे तिथेच पाणी आहे, जिथे पाणी आहे तिथेच मसाला आहे. तर अशा प्रकारे मीठ, साखर, पाणी, मसाला या सगळ्यांना वेगवेगळं न पाहता एक रूपाने पाहिलं जातं. त्याच पद्धतीने जेव्हा सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य आणि शुद्ध आत्मा यांना वेगवेगळं न पाहता यांनी एक रूप असणारा अभेद नयाने या सगळ्यांमधील भेद गौण करून जेव्हा अभेद मुख्य केला जातो तेव्हा तेथे भूतार्थ नयाने किंवा निश्चय नयाने तो परमार्थ स्वरूप रत्नत्रयाने एक रूप असणारा आत्माच मोक्षाचा कारण रूप आहे, मोक्ष मार्ग रूप आहे, म्हणजेच मोक्षामध्ये एकमात्र कारण आहे. अशा प्रकारे आचार्यांनी 40व्या गाथेच्या आधारे येथे चर्चा केलेली आहे. 40व्या गाथेमध्ये आपण हे पाहिलं की सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य हे आत्म्याला सोडून असत नाहीत. रणतयन्न वट्टई अप्पाणम मयदू अन्नदवियम हि तम्मा तत्तीयमयो होदिहु मोक्षस्य कारणम आदा. याचाच अर्थ सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य हे आत्म्याला सोडून अन्य द्रव्यामध्ये राहत नाहीत आणि म्हणूनच या तिन्हींनी एकरूप असणारा आत्माच मोक्षाचे कारण आहे. तर अशा प्रकारे 40व्या गाथेचा स्वाध्याय केल्यानंतर आता आपण 41व्या गाथेच्या अभ्यासाला प्रारंभ करूया. याच्यामध्ये सम्यक दर्शनाचं लक्षण आचार्य देवांनी सांगितलेलं आहे. गाथा क्रमांक 41, शीर्षक दिलेलं आहे सम्यक दर्शनाचे लक्षण. गाथा पाठ म्हणूया आपण. जीवादी सद्दहणम सम्मत्तं रूवमप्पणो तन्तु दुरभिनिवेश विमुक्कं नाणं सम्मङ्खुहोदि सदिजंहि विपरीत अभिप्राय रहित
जीवादि तत्व श्रद्धान जीवादि तत्व श्रद्धान करिते ज्ञान समीचीन करिते ज्ञान समीचीन हेची सम्यक दर्शन हेची सम्यक दर्शन। पहा, आपण या गाथेचा पहिल्यांदा शब्दार्थ जाणून घेऊया। जीवादी सद्दहणम, अर्थ खूप सोपा आहे, आपल्याला सहज लक्षात येऊ शकतो। जीवादी सद्दहणम, जीवादी जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष इत्यादी, सद्दहणम म्हणजे श्रद्धानम, जीवादींचे श्रद्धान, सम्मतम म्हणजेच सम्यक्त्व होय, जीवादींचे श्रद्धानच सम्यक्त्व होय। आणखी कसे आहे ते? रुवम अप्पणो, रुवम म्हणजे रूपम आणि अप्पणो म्हणजे आत्म्याचे, रुवम रूप, तंतु ते तर आत्म्याचे रूप आहे। दुरभिनिवेश विमुक्तम, दुरभिनिवेश, आता या शब्दाचा अर्थ समजून घ्या। दुरभिनिवेश म्हणजे दूर म्हणजे वाईट आणि अभिनिवेश याचा अर्थ अभिप्राय किंवा मान्यता। दुरभिनिवेश, विमुक्तम म्हणजे विमुक्त, म्हणजे दुराग्रहाने विमुक्त, दूर अभिप्रायाने, वाईट अभिप्रायाने रहित, विमुक्त म्हणजे रहित। नाणम म्हणजे ज्ञानम, ज्ञान। सम्मंखू होदी सदिजम्ही, सम्मंखू म्हणजे सम्यक्त्व असताना, होदी म्हणजे होते, सदिजम्ही म्हणजे असताना, म्हणजे सम्यक ज्ञान। ज्ञानम म्हणजे ज्ञान, सम्मंखू होदी सम्यक्त्वाला प्राप्त होते, सदिजम्ही म्हणजे असताना, ते सम्यक दर्शन असताना ज्ञान सुद्धा सम्यक्त्वाला प्राप्त होते, म्हणजेच समीचीनतेला प्राप्त होते। पाहूया अन्वयार्थ। दुरभिनिवेश विमुक्तम, हट्टाग्रहाने रहित, मिथ्या अभिप्रायाने, विपरीत अभिप्रायाने रहित असे जीवादी सद्दहणम म्हणजे जीवादी 7 तत्वांचे श्रद्धान, तम सम्मतम म्हणजे ते सम्यक दर्शन होय। तम तू अप्पणो रूपम, ते तर आत्म्याचे रूप म्हणजे स्वरूप आहे। जम्ही सदी ते सम्यक दर्शन असताना, खू म्हणजे खरोखर, नाणम सम्मम होदी ज्ञान देखील समीचीनतेला प्राप्त होते, म्हणजेच सम्यक्त्वाला प्राप्त करते। पहा, अर्थात आपण या गाथेचा एक एक संकल्पना आपण समजावून घेऊया। पहा, जीवादी सद्दहणम, जीवादी श्रद्धानम, जीवादींचे श्रद्धान, सम्यक्त्वम तेच सम्यक्त्व आहे। आता येथे सम्यक्त्वचा अर्थ आपण सम्यक दर्शन असा केला पाहिजे। मी आज एक फार महत्वाची गोष्ट सांगणार आहे आपल्याला। सम्यक्त्व आणि सम्यक दर्शन हे दोन्ही शब्द बऱ्याच वेळेला समानार्थी रूपाने वापरले जातात, परंतु त्यांचा अर्थ वेगवेगळा आहे। सम्यक्त्व या शब्दाचा अर्थ वेगळा होतो, सम्यक दर्शन या शब्दाचा अर्थ वेगळा होतो, परंतु 99% हे दोन्ही शब्द सम्यक दर्शन याच अर्थामध्ये वापरले जातात। तर आपण योग्य वेळेला योग्यता पद्धतीने त्यांचा अर्थ समजावून घेतला पाहिजे। सम्यक्त्व म्हणजे काय आणि सम्यक दर्शन म्हणजे काय? पहा, 7 तत्वांची खरीखुरी श्रद्धा त्यालाच सम्यक दर्शन असे म्हणतात। सम्यक दर्शन म्हणजे काय? जीवाच्या अनंत गुणांपैकी श्रद्धा गुणाची एक समयाची निर्मल पर्याय, शुद्ध पर्याय म्हणजे सम्यक दर्शन होय। सम्यक दर्शन हे रत्नत्रयाचं मूळ सांगितलेलं आहे। सम्यक दर्शनाची महिमा जिनागमामध्ये खूप मोठी सांगितलेली आहे। मोक्ष मार्गाची पहिली पायरी म्हणून या सम्यक्त्वाचा महिमा सांगितला जातो। या सम्यक दर्शनाला मोक्ष मार्गाचा कर्णधार म्हणजे नायक म्हटलेला आहे। ज्याप्रमाणे नावाडी हा संपूर्ण नावेमध्ये बसलेल्या लोकांना इच्छित स्थळी घेऊन जातो,
पैलतीरी घेऊन जातो, सुरक्षितपणे पोचवतो, अगदी त्याप्रमाणे हे सम्यक दर्शन सुद्धा आत्म्याच्या अनंत गुणांना हे मोक्षापर्यंत घेऊन जातं. अशा प्रकारे या सम्यक दर्शनाला तर मोक्ष मार्गामध्ये नायक रूपाने सांगितलेलं आहे. तर हे सम्यक दर्शन म्हणजे आत्म्याच्या अनंत गुणांपैकी श्रद्धा गुणाची एक समयाची निर्मल पर्याय आहे, शुद्ध पर्याय आहे. याचं नाव सम्यक दर्शन आहे. आता सम्यक्त्व हा शब्द कशासाठी वापरला जातो? इथं म्हटलेला आहे जीवादी सद्दहनम सम्मक्तम, म्हणजे ते सम्यक्त्व आहे. परंतु सम्यक्त्वाचा अर्थ वेगळा होतो. तो काय होतो ते एकदा समजावून घ्या. जीव जेव्हा संसारी असतो म्हणजेच मोक्ष मार्गापासून दूर असतो, तेव्हा या संसारी जीवाची सर्व प्रकारे अशुद्ध अशुद्ध आणि अशुद्ध अवस्थाच होत असते. म्हणजे जीवाच्या अनंत गुणांचं परिणमन हे केवळ अशुद्ध रीतीनेच होत असतं. केव्हा? जेव्हा जीव संसारी असतो तेव्हा. आणि जेव्हा हाच संसारी जीव पुरुषार्थ करून मोक्ष मार्गामध्ये प्रवेश करतो, मोक्ष मार्गी होतो, मोक्षाला तर जायला खूप वेळ आहे, परंतु केवळ त्यानं संसार मार्गाचा त्याग करून मोक्ष मार्गामध्ये प्रवेश केलेला असतो, तेव्हा त्या संसारी जीवाच्या अनंत गुणांचं परिणमन हे शुद्ध रीतीने व्हायला सुरुवात होते. म्हणजेच त्या अनंत गुणांच्या पर्यायीमध्ये क्रमाक्रमाने अंशाने शुद्धतेला प्रारंभ होतो. लक्षात येतंय काय सांगितलंय? म्हणजे जो अज्ञानी जीव आहे, संसारी जीव आहे, ज्याला मोक्ष मार्गाचा पत्ताच नाही आहे, त्याच्या अनंत गुणांचं परिणमन हे अशुद्ध रीतीने होत आहे. आणि या उलट जो संसारी जीवच प्रयत्नपूर्वक पुरुषार्थपूर्वक मोक्ष मार्गाला प्रारंभ करतो, आत्मा परमात्मा इत्यादी समजावून घेतो, स्वतःच्या विकारांना काबूमध्ये आणतो, कषायांना अभाव करण्यासाठी कंबर कसतो, अशा प्रकारे आत्मतत्वाची ओढ निर्माण झालेला हा सम्यक दृष्टी जीव भलेही पूर्ण शुद्धतेला प्राप्त अजून झालेला नसतो, परंतु त्याच्या अनंत गुणांमध्ये आंशिक शुद्धता उत्पन्न व्हायला सुरुवात झालेली असते. म्हणजे आतापर्यंत संसारी अवस्थेमध्ये केवळ अशुद्ध अशुद्ध अशुद्धच परिणमन होत होतं, गुणांच्या अशुद्ध अशुद्ध अशुद्धच अवस्था होत होत्या. पण मोक्षमार्गी झाल्यानंतर त्याच्या अनंत गुणांच्या पर्यायीमध्ये क्रमाक्रमाने शुद्धता उत्पन्न व्हायला सुरुवात होते. तर अशा मोक्षमार्गी जीवाच्या सर्वच गुणांमध्ये जो स्वाभाविकपणा यायला चालू होतो, सर्वच गुणांमध्ये जी आंशिक शुद्धता उत्पन्न व्हायला सुरुवात होते, त्यालाच सम्यक्त्व असे म्हणतात. समजलं का शांतीनाथजी? सम्यक्त्व कशाला म्हणतात? अनंत गुणांचं जे शुद्ध परिणमन व्हायला सुरुवात होते, अनंत गुणांमध्ये जो आंशिक शुद्धपणा प्रकट व्हायला प्रारंभ होतो, त्याचं नाव तर सम्यक्त्व आहे. आणि त्या सम्यक्त्वामध्ये एक श्रद्धा गुणाचं जे सम्यक परिणमन झालेलं आहे, जे स्वाभाविक परिणमन झालेलं आहे, जसा जीवाचा स्वभाव आहे तसं परिणमन झालेलं आहे, त्याचं नाव सम्यक दर्शन आहे. तर बघा, सम्यक्त्व याचा अर्थ जीवाच्या अनंत गुणांमध्ये आलेली थोडी थोडी शुद्धता. तर सम्यक दर्शन म्हणजे फक्त श्रद्धा गुणामध्ये जे निर्मळ परिणमन झालेलं आहे, जे थोडाफार सुधार झालेला आहे, स्वभावाच्या आश्रयामुळे, आपल्या आत्मतत्वाचा आश्रय घेतल्यामुळे जीवाची जी श्रद्धा बदललेली आहे, त्या शुद्ध श्रद्धेचं नाव सम्यक दर्शन असं आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की सम्यक्त्व कशाचं नाव आहे आणि सम्यक दर्शन कशाचं नाव आहे. लक्षात येतंय? पहा, याला उदाहरण असं देता येईल की आपण कपडे परिधान करतो आणि मग ते मळतात, आणि मळल्यानंतर आपण ते धुण्यासाठी किंवा
स्वच्छ करण्यासाठी ते आपण कपडे धुतो. तर मग काय होतं नेमकं, जेव्हा कपडे परिधान केलेले असतात तेव्हा ते मळतात आणि अशा रीतीने आपण ते मळलेले कपडे जेव्हा अलग करतो, काढतो, तेव्हा त्याच्यामध्ये अनेक विकृती आलेल्या आहेत. म्हणजे त्या कपड्यामध्ये धूळ साचलेली आहे, त्या कपड्यांमध्ये मलिनता आलेली आहे, त्या कपड्यांचा जो रंग आहे तो खराब झालेला आहे, शिवाय त्या कपड्यांमध्ये दुर्गंध उत्पन्न झालेला असतो. म्हणजे अशा प्रकारे त्या कपड्यांच्या नाना प्रकारे त्याच्यामध्ये अशुद्धता आलेली असते. आणि जेव्हा आम्ही तो कपडा पाण्यामध्ये भिजवतो किंवा विशिष्ट प्रकारे साबणामध्ये ठेवतो, तेव्हा हळूहळू त्याच्यामध्ये शुद्धता यायला प्रारंभ होतो. जेव्हा आम्ही त्याला स्वच्छ धुवून टाकू तेव्हा तर तो पूर्ण निर्मळ होणार आहे, परंतु ती अवस्था पूर्ण शुद्ध किंवा पूर्ण धुण्याची अवस्था तर जेव्हा व्हायची तेव्हा होवो, परंतु जेव्हा आम्ही त्याला पाण्यामध्ये साबणामध्ये विशिष्ट प्रकारे भिजत ठेवतो तेव्हा आपोआप काय व्हायला चालू होतं, क्रमाक्रमाने त्याच्यामध्ये ती मलिनता दूर व्हायला प्रारंभ होतो. मग काय काय मलिनता दूर होते, तर सर्व प्रकारे म्हणजे त्या कपड्यातला धूळ बाजूला व्हायला प्रारंभ होते, त्याचा दुर्गंध कमी व्हायला सुरुवात होते, त्या कपड्याची स्वच्छ रूप अवस्था प्रारंभ व्हायला सुरुवात होते. म्हणजे सर्व प्रकारे तो कपडा निर्मळ व्हायला प्रारंभ होतो. तर अशा प्रकारे कपडा सर्व प्रकारे म्हणजे स्पर्शाने, त्याच्या रसाने, त्याच्या गंधाने, सर्व प्रकारे स्पर्श, रस, गंध, वर्ण जे काही त्या कपड्यामध्ये आहेत ते सगळेच शुद्ध व्हायला प्रारंभ होतात. स्पर्श बदलायला लागतो, रस बदलायला लागतो, गंध बदलतो, वर्ण बदलतो. तर सर्व प्रकारे त्या कपड्याच्या मध्ये स्वच्छता उत्पन्न होणं, मलिनता कमी होणं, याचं नाव तर सम्यक्त्व म्हणायचं. आणि त्याच्यामधला केवळ जो रूप किंवा त्याचा जो रंग आहे तो रंग स्वच्छ होणं, अशा प्रकारे केवळ एका गुणाची शुद्धता, तर त्याचं नाव सम्यक दर्शन. तर याच पद्धतीने आत्मा शुद्ध होत असताना आत्म्याच्या अनंत गुणांमध्ये क्रमाक्रमाने शुद्धता येणं, त्याचं नाव तर सम्यक्त्व आहे. आणि त्या सम्यक्त्व होत असताना, आत्म्याचे अनंत गुण शुद्ध होत असताना, त्यामधल्या एक श्रद्धा गुण शुद्ध होणं, निर्मळतेला प्राप्त होणं, त्याचं नाव आहे सम्यक दर्शन. तर अशा प्रकारे आज आपण सम्यक्त्व आणि सम्यक दर्शन याच्यामध्ये जो थोडासा भावभेद आहे तो समजून घ्यायचा प्रयत्न केला. पण हे लक्षात ठेवा की बहुतेक वेळेला सम्यक्त्वालाच सम्यक दर्शन असं म्हटलं जातं आणि सम्यक दर्शनालाच सम्यक्त्व असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे येथे या गाथेमध्ये सुद्धा आचार्यांनी सम्यक दर्शनासाठी सम्यक्त्व असाच शब्द वापरलेला आहे. तर कशाला म्हणतात सम्यक दर्शन, सम्यक्त्व कशाला म्हणतात, तर जीवादी सद्दहनम, जीवादींचे श्रद्धान, यालाच सम्यक दर्शन असे म्हणतात. आता श्रद्धान म्हणजे काय, श्रद्धा म्हणजे विश्वास, श्रद्धा म्हणजे मान्यता, श्रद्धा म्हणजे विश्वास ठेवणं, मान्यता करणं किंवा अभिप्राय ठेवणं. आता याच्यामध्ये थोडासा फरक आहे बरं का. म्हणजे मान्यता, धारणा, अभिप्राय, अभिनिवेश आणि श्रद्धा हे सगळे समानार्थी शब्द आहेत. पुन्हा एकदा सांगतो, मान्यता, धारणा, अभिनिवेश, विश्वास, श्रद्धा हे सगळे एकार्थवाची म्हणजेच समानार्थी शब्द आहेत. आता जीव जेव्हा जसं वस्तूचं स्वरूप आहे किंवा जशी वस्तू आहे तसंच मानायला लागतो, तसाच विश्वास ठेवतो, तशीच धारणा करतो, त्यावेळी त्या श्रद्धेला सत्य श्रद्धा म्हणतात, म्हणजेच सम्यक दर्शन असे म्हणतात. लक्षात आलंय, जीवादी सद्दहनम, जीवादींचे श्रद्धान करणे म्हणजेच जीवादींवर विश्वास ठेवणे, जीवादींच्या बाबतीत अभिप्राय
हा सत्य अभिप्राय ठेवणे यालाच सम्यक दर्शन असे म्हणतात. म्हणजेच मागच्या अधिकारामध्ये आपण ज्या 7 तत्वांचा अभ्यास केला, जीव तत्व कसं आहे, अजीव तत्व कसं आहे, आश्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष यांचं आपण स्वरूप समजावून घेतलं. त्यांच्यामध्ये सुद्धा 2-2 पक्ष पाहिले, द्रव्य मोक्ष, भाव मोक्ष, द्रव्य बंध, भाव बंध, द्रव्य संवर, भाव संवर, द्रव्य निर्जरा, भाव निर्जरा, द्रव्य आश्रव, भाव आश्रव, शिवाय पुण्य पापाचं स्वरूप आपण पाहिलं. तर अशा प्रकारे या 7 तत्वांचं जे काही आपण स्वरूप समजावून घेतलं, तर हेच स्वरूप असंच आहे. अशा प्रकारे त्या 7 तत्वांवरती श्रद्धा ठेवणं, त्या 7 तत्वांचा सत्य रूपाने स्वीकार करणं यालाच सम्यक दर्शन असे म्हणतात. पहा, सम्यक दर्शन म्हणजे काही वेगळी वस्तू आहे असं नाही आहे, तर जसं वस्तूचं स्वरूप आहे, 7 तत्व जशी आहेत ती तशी मानणं यालाच सम्यक दर्शन असे म्हणतात. बघा, विश्वास ठेवणं फार सोपं नसतं बरं का. विश्वास ठेवण्यामध्ये क्रांतिकारी पुरुषार्थ आहे. बोला, तुमचा भूताखेतांवर विश्वास आहे का? तुम्ही भूतांना मानता का? बोला, असं विचारलं जातं की नाही? हे भूत, प्रेत, पिशाच हे या प्रकारच्या कित्येक प्रकारच्या धारणा या जनमानसामध्ये आढळतात आपल्याला, की ज्यांचं कोणतंही प्रूफ दिलं जात नाही, परंतु अशा प्रकारचे समज, गैरसमज, श्रद्धा, अंधश्रद्धा अशा विशेष प्रकारच्या सर्व लोकांमध्ये आढळून येतात. आणि त्यामध्ये मग येथे मान्यतेचा प्रश्न येतो की तुम्ही हे मानता की नाही मानता. तर येथे त्याचप्रमाणे जे जीव तत्व आहे, चैतन्य स्वरूप तत्व आहे, तर त्या जीव तत्वावरती आपला विश्वास आहे का? जे जीव तत्वाहून भिन्न पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश, काल हे द्रव्य आहेत, जे की अजीव तत्व आहेत, तर यांच्यावरती आपला विश्वास आहे का? यांच्या अस्तित्वावरती आपला भरोसा आहे का? आपण यांना मानतो का? त्याचप्रमाणे माझ्या जीवासाठी काही तत्व, काही विशिष्ट प्रकारचे पदार्थ हे दुःखदायक आहेत. मोह, राग, द्वेषाचे परिणाम आणि कर्मांचं येणं हा जो आश्रव आहे तो माझ्यासाठी दुःखदायक आहे. अशा प्रकारे या आश्रव तत्वासंबंधी आमची धारणा काय सांगते, आम्ही काय मानतो, याच्यावरतीच या जीवादी तत्वांचं श्रद्धान अवलंबून आहे. म्हणजेच हे कर्मांचं येणं, कर्मांचं जीवाशी बांधलं जाणं हे बंध तत्व आहे. आणि मोह, राग, द्वेष भावांमध्ये जीवाचं अडकून पडणं, गुंतून पडणं याचं नाव भावबंध आहे. हे आम्हाला स्वीकृत आहे का? याची आम्हाला अंतरंगामध्ये गॅरंटी किंवा शाश्वती आहे का, की खरोखर हा जो बंध आहे तो माझ्यासाठी हेय आहे, सोडून देण्यालायक आहे? अशा प्रकारे या आश्रव बंध तत्वामध्ये त्यांचं स्वरूप समजावून घेऊन त्यांच्या स्वरूपासंबंधी आमच्या अंतरंगामध्ये तीळ मात्र शंका नसणं याचंच नाव सम्यक दर्शन आहे. त्याचप्रमाणे जे संवर आणि निर्जरा आहेत, कर्मांचं येणं थांबणं आणि आत्म्यामध्ये या शुद्ध परिणामांची उत्पत्ती होणं, हे जे संवर तत्व आचार्यांनी सांगितलेलं आहे, हे संवर तत्व माझ्यासाठी उपादेय आहे, माझ्यासाठी ग्रहण करण्यालायक आहे. अशा प्रकारे या संवर आणि निर्जरा तत्वासंबंधी माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नसणं, त्यांच्या प्रती माझी धारणा स्पष्ट असणं याचंच नाव सम्यक दर्शन आहे. त्याचप्रमाणे माझ्यासाठी पूर्ण शुद्ध रूप अवस्था असणारा जो मोक्ष आहे, तो मोक्ष माझ्यासाठी उपादेय आहे. अशा प्रकारे या मोक्ष तत्वासंबंधी आपल्या अंतरंगामध्ये उपादेयपणाची भावना असणं याचंच नाव 7 तत्वांचं श्रद्धान आहे. आणि हेच इथे सांगतात, जीवादी सद्दहणम सम्मतम, की जीवादींचे 7 तत्वांचे श्रद्धान याचेच नाव सम्यक्त्व असे आहे. त्या नावाड्याच्या उदाहरणाद्वारे आपण या 7 तत्वांचा परिचय प्राप्त करून घेतला होता.
की नावाडी म्हणजे जीवद्रव्य आणि त्याची नाव म्हणजे अजीव द्रव्य, मग नावेला छिद्र पडून त्यामध्ये पाणी येणं, आसरव, अशा प्रकारे या सगळ्या तत्वांना आपण जाणून घेतलं. परंतु या उदाहरणाद्वारे कोणाचं कल्याण होणार नाहीये. याद्वारे माझ्या अंतरंगामध्ये अशा प्रकारे या संसार समुद्रामध्ये मी जीवात्मा, मी जीव अशा प्रकारे भटकतो आहे. आणि या 7 तत्वांसंबंधी माझी धारणा काय सांगते? शास्त्रांमध्ये तर 7 तत्वांचं वर्णन पुष्कळ केलेलं आहे, परंतु मी सुद्धा त्या 7 तत्वांना मानतो, त्या 7 तत्वांवरती श्रद्धा ठेवतो, मला सुद्धा ते मान्य आहेत. अशा प्रकारे स्वतःच्या श्रद्धेद्वारे त्या 7 तत्वांचा स्वीकार करणं याचंच नाव सम्यक दर्शन होय. आणि म्हणूनच तत्वार्थ सूत्र ग्रंथामध्ये सुद्धा या तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम अशा प्रकारे या सूत्राद्वारे तत्वार्थांचं श्रद्धान करणं यालाच सम्यक दर्शन सांगितलेलं आहे. आणि हा विश्वास हा या जिनागमामध्ये सर्वात मूळ सांगितलेला आहे की जिनेंद्र वचनांवरती विश्वास असणं, या 7 तत्वांचं खरंखुरं श्रद्धान होणं याचंच नाव पहिलं रत्न सांगितलेलं आहे की ज्याचं नाव आहे सम्यक दर्शन. केवळ शास्त्रांमध्ये या 7 तत्वांचं स्वरूप ऐकणं, त्यांच्या व्याख्या पाठ करणं आणि त्यांचं स्वरूप समजावून घेणं म्हणजे सम्यक दर्शन नव्हे. तर या 7 तत्वांचं स्वरूप समजावून घेऊन त्याच प्रकारे आपल्या धारणेमध्ये त्यांचं सत्य स्वरूप स्वीकारणं आणि हे तत्व असंच आहे, अन्य प्रकारे नाही, अशा प्रकारे आपल्या सत्य श्रद्धानामध्ये त्यांचा स्वीकार करणं याचंच नाव सम्यक दर्शन होय. सम्यक दर्शन हे अनुपम रत्न आहे. अशा प्रकारे सम्यक दर्शन रूपी रत्नाने जो मंडित असतो असा जीव तर देवलोकातल्या इंद्रांच्या द्वारे सुद्धा प्रशंसनीय होतो. अशा प्रकारे या सम्यक्त्वाची महिमा या संपूर्ण जिनागमामध्ये सांगितली गेली आहे. बघा, हे ऐकणं किंवा हे समजावून घेणं फार सोपं आहे, परंतु तशी श्रद्धा ठेवणं खरोखर फार मोठं पुरुषार्थाचं काम आहे. विश्वास बसत नाही, माणसाचा विश्वास बसत नाही. बघा, कुणी आपल्याला असं सांगितलं की पैशामध्ये सुख नाही आहे, इंद्रियांच्या विषय भोगांमध्ये सुख नाही आहे, तर बोला, हे पटण्यासारखं आहे का? हे पटतं का? की लोकांना पटत नाही. हे तर पटत नाही. उलट असं वाटतं की पैशा अडक्यामध्ये सुख आहे, इंद्रियांच्या विषय भोगांमध्ये सुख आहे, नातेगोत्यांमध्ये सुख आहे, कुटुंब कबिल्यांमध्ये राहण्यामध्ये सुख आहे. तर अशा प्रकारे या सर्व कल्पनांमध्ये परद्रव्यांच्या संयोगामध्ये, परद्रव्यांच्या भोगण्यामध्ये सुख आहे, अशा प्रकारे सगळं जग मानतं. आणि त्रिलोकीनाथ परमात्मा, वीतरागी सर्वज्ञ भगवान सांगतात की बाबा रे, या परद्रव्यांच्या संयोगामध्ये सुख नाही. तर अशा मग सुख नेमकं कशामध्ये आहे? परद्रव्यांच्या भोगामध्ये आहे की परद्रव्यांच्या त्यागामध्ये आहे? याचा खऱ्या अर्थाने विचारपूर्वक स्वीकार करणं याचं नाव सम्यक दर्शन होय. आजपर्यंत आम्ही 7 तत्वांचं स्वरूप खूप वेळा ऐकलं, पण सम्यक दर्शन का झालं नाही? उत्तर ऐका. याचं कारण आहे की आम्ही कानांनी या श्रोत्रेंद्रियाद्वारे तर श्रवणेंद्रियाद्वारे तर आम्ही या 7 तत्वांची महती, 7 तत्वांचं स्वरूप अनेक वेळा ऐकलं, परंतु कधीही त्याच्यावरती अंतर्मुख होऊन विचार केला नाही, एकांत शोधला नाही. एकांतामध्ये बसून जे आम्ही ऐकलं, जे समजावून घेतलं, ते खरोखर खरं आहे की खोटं आहे याचा आम्ही अंतःकरणपूर्वक विचार केला नाही. आणि विचार करून स्वतःचा निर्णय, स्वतःचा ठप्पा लावणं म्हणतात की नाही, शिक्कामोर्तब करणं. तर अशा प्रकारे जे आम्ही तत्वज्ञान शिकलो, जे ऐकलं, त्याच्यावरती स्वतःच्या मान्यतेचं, स्वतःच्या श्रद्धानाचं शिक्कामोर्तब केलं नाही. आणि म्हणूनच आम्हाला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली नाही. यासाठी गृहस्थाला सर्वात आवश्यक आहे तो म्हणजे एकांत. पण काय करायचं? माणूस स्वतःच्या अंतापेक्षा एकांताला जास्त घाबरतो.
काय आहे? माणसाला एक वेळ अंत चालेल, परंतु एकांत नाही चालणार. आणि एकांत चुकून मिळालाच तर पुन्हा मोबाईल असतोच सोबत. काय झालं, कुणाचा काय मेसेज आला, बोला. म्हणजे माणूस एकांत पाहत नाही. आणि एकांतासारखं जिनागमामध्ये दुसरं सुख सांगितलेलं नाही. आणि या एकांताद्वारे जीव चिंतनाला प्रारंभ करतो. त्या चिंतन मननाद्वारे 7 तत्वांचं श्रद्धान करतो. तेच त्याच्यासाठी मोक्ष मार्गाचं पहिलं पाऊल आहे. आणि म्हणून सांगतात की या एकांताची गृहस्थाला अतिशय आवश्यकता आहे. आणि म्हणून स्वाध्याय जेथे सामूहिक क्रियेचं नाव आहे, तर चिंतन मनन यासाठी केवळ एकांताची आवश्यकता आहे. म्हणून स्वाध्यायामध्ये सामूहिक चर्चा केली जाते, समूहामध्ये ज्ञानार्जन केलं जातं. तर स्वाध्याय झाल्यानंतर एकांतामध्ये बसवून आपण त्याच्यावरती तत्वचिंतन करण्याची अपेक्षा असते. तुम्ही पाहिले कधी हे गाय बैल सारखे जे प्राणी असतात ते जेव्हा त्यांना खायला मिळतं तेव्हा भर 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 खाऊन घेतात, पोट भरून घेतात. आणि जेव्हा त्यांची खाण्याची वेळ संपते, पोट भरतं, तेव्हा मग एका सावलीच्या ठिकाणी शांतपणे ते बसतात आणि काय करतात? रवंथ करण्याची क्रिया करतात. रवंथ करतात म्हणजे काय करतात? जे अन्न खाल्लं आहे, जे गवत चारा खाल्ला आहे, तो पुन्हा पोटामधून बाहेर काढतात आणि विशिष्ट प्रकारे त्याचं चरवण करून त्याला पचण्यायोग्य पुन्हा त्याला स्वतःच्या पाचन शक्तीद्वारे पचवण्याची क्रिया करतात. अगदी त्याच पद्धतीने स्वाध्यायामध्ये सुद्धा 7 तत्व, 8 कर्म, 9 पदार्थ, 10 धर्म यांच्या सर्वांची चर्चा केली जाते. परंतु अपेक्षा ही असते की स्वाध्याय झाल्यानंतर आपण शांतपणाने, शांत चित्ताने त्याच्यावरती रवंथ करण्याची क्रिया केली पाहिजे, चिंतन मननाची क्रिया केली पाहिजे. आणि ह्या सर्व गोष्टी मी ऐकल्या, त्या सत्य आहेत की नाही, त्या खरोखर त्याच्यामध्ये सत्यार्थ आहे की नाही, मग मी तसं मानतो की नाही, की केवळ मी हे ऐकण्यासाठी ऐकतो आहे. हे ऐकल्यानंतर माझ्या जीवनामध्ये कोणता बदल झाला, माझ्या विचार करण्यामध्ये कोणता बदल झाला, माझ्या धारणेमध्ये कोणता बदल झाला, माझ्या मान्यतेमध्ये, माझ्या अभिप्रायामध्ये काय बदल घडला. अशा प्रकारे जर मी स्वतःला परिमार्जितच करणार नाही, तर मग ऐकलेल्या या माहितीचा आम्हाला कोणत्याही प्रकारे उपयोग होऊ शकणार नाही. आणि म्हणून सम्यक दर्शन म्हणजे संपूर्ण जीवनामध्ये होणारं क्रांतिकारी परिवर्तन असतं. क्रांतिकारी बदल घडतो, क्रांतिकारी बदल घडतो. क्रांतिकारी म्हणजे आजपर्यंत जो बदल घडला नव्हता तो बदल घडतो. ते सिंहाचा तो छावा लहानपणीच मेंढ्यांच्या कळपामध्ये गेला आणि मेंढ्यांप्रमाणेच स्वतःला समजू लागला. परंतु अशा प्रकारे मेंढ्यांच्या कळपामध्ये स्वतःला मेंढरू समजणाऱ्या त्या सिंहाच्या छाव्याला जेव्हा दुसऱ्या सिंहाने पाहिलं आणि तो त्याच्याजवळ येऊन त्याला सांगू लागला की अरे तू मेंढरू नाहीस, तू खरं म्हणजे सिंह आहेस, तर तेव्हा त्याला पटलं नाही. तर मग त्यानं त्याला बाजूला घेऊन एका तळ्याच्या पाण्यामध्ये त्याला स्वतःचं प्रतिबिंब दाखवलं, मेंढरांचं प्रतिबिंब दाखवलं, स्वतःचं पण प्रतिबिंब दाखवलं. त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की खऱ्या अर्थाने या मेंढरांचं स्वरूप वेगळं आहे, माझं स्वरूप वेगळं आहे. आणि मग एक गर्जना करून त्यानं स्वतःचं ते सिंहत्व सिद्ध केलं. आणि मग आता मरेपर्यंत त्याला स्वतःची ओळख पुन्हा विसरता येणं शक्य नाही. हा जो कालपर्यंत स्वतःला मेंढरू समजण्याचा आणि आज स्वतःला सिंहरूप मानण्याचा जो क्रांतिकारी बदल झालेला आहे, तोच क्रांतिकारी बदल सम्यक दर्शनाच्या वेळी घडतो. कालच्या क्षणापर्यंत तो स्वतःला संसार रूप, दुःख रूप, कर्ममय आणि परद्रव्यांशी एकरूप मानत होता. आणि सम्यक दर्शन झाल्यानंतर, स्वतःच्या चैतन्य स्वरूपाची ओळख झाल्यानंतर
अरिहंत सिद्धांप्रमाणे स्वतःची जातकुळी ओळखून हा संसारी जीव सुद्धा स्वतःला सिद्धासमान शुद्ध अनुभवू लागतो, मानू लागतो. हे जे क्रांतिकारी परिवर्तन आहे, वास्तवामध्ये याचंच नाव सम्यक दर्शन आहे. 7 तत्वांची श्रद्धा करणं म्हणजेच स्वपर भेद विज्ञान करणं आहे. आणि स्व आणि पर यांच्यामध्ये भेद टाकणं आणि मी स्वतः चैतन्य स्वरूप जीव तत्व आहे अशा प्रकारे मानणं, अनुभवणं, याचंच नाव सम्यक दर्शन होय. आणि म्हणून अशा प्रकारे हे सम्यक दर्शन जीवाला संपूर्णपणे संसार मार्गातून काढून मोक्ष मार्गामध्ये स्थापित करतं, अनंत सुखाची गॅरंटी देतं. अनंत सुख भलेही नंतर होणार आहे, परंतु अनंत सुख होण्याची खात्री देणारं जर कोणतं तत्व असेल तर ते हे सम्यक दर्शन रूपी तत्व आहे. आणि म्हणून या सम्यक दर्शनाचा अर्थ करताना आचार्यदेव सांगतात, जीवादी सद्दहणम सम्मत्तम, की हे जीवादी 7 तत्वांचं श्रद्धान करणं, हे 7 तत्व जसे आहेत तसे स्वतः स्वीकारणं, त्यांच्यामधला जो हेयोपादेयपणा आहे, जीव तत्व परमोपादेय आहे, अजीव तत्व मात्र ज्ञेय आहे, जाणण्यायोग्य आहे, आश्रम आणि बंध तत्व हेय सोडून देण्यायोग्य आहे, संवर आणि निर्जरा एक देश उपादेय म्हणजे प्रकट करण्यायोग्य आहे, आणि मोक्ष तत्व प्रकट करण्यासाठी पूर्ण उपादेय आहे. अशा प्रकारे या 7 तत्वांचं हेय, ज्ञेय आणि उपादेय अशा प्रकारे वर्गीकरण करून आपल्या अंतरंगामध्ये त्यांचं योग्य ते स्वरूप निर्धारण करणं, निर्णय करणं, याचंच नाव सम्यक दर्शन आहे. हे सम्यक दर्शन आत्म्याचं स्वरूप आहे असं सांगतात. ते आत्म अप्पणो रुवंतु, रुवमप्पणो तंतु, ते आत्म्याचं स्वरूप का आहे, कसं आहे, त्याची चर्चा आपण यथासमय करणार आहोत. 7 तत्वांचं हे श्रद्धान म्हणजे सम्यक दर्शन जीवामध्ये आमूलचूल परिवर्तन करून टाकतं आणि जीवाला अनंत दुःखाच्या दरीमधून काढून पर्वताच्या सुखरूपी पर्वताच्या शिखरावर नेऊन ठेवतं. तर अशा प्रकारे हे सम्यक दर्शन म्हणजे मोक्षाचा पास आहे, मोक्षाचं तिकीट आहे. तिकीट घेतल्याशिवाय ज्याप्रमाणे प्रवास प्रारंभ होऊ शकत नाही, त्याप्रमाणे सम्यक दर्शन प्रकट झाल्याशिवाय मोक्ष मार्गामध्ये प्रवेश होत नाही. म्हणून हे मोक्ष सम्यक दर्शन सर्व जीवांसाठी सदाकाळ उपासनीय आहे, सदाकाळ प्रकट करण्यायोग्य आहे. असं सम्यक दर्शन तुम्हाला आम्हाला शीघ्रातिशीघ्र प्रकट होवो या मंगल भावनेने. ओम नमः. सम्यक दर्शनाचं स्वरूप आणि लक्षण याच्यावर खूप सुंदर इथे